थोडा तांत्रिक बिघाड आलेला आहे पिचला. पाऊस एवढा वाहत आहे, धारा वाहत आहेत की स्टंप पण राहत नाहीत पिच मध्ये. आणि हंपरने आमचं चांगलं सजेशन दिलेलं आहे हा मला. रबर बॉल चॅम्पियन ट्रॉफीचा पहिला सामना समर भुवी तुर्बे वर्सेस श्री गणेश कुरुपन. टॉस विन समर भुवी तुर्बे, चॉईस फील्ड फर्स्ट. पाहूया या वर्षाचा सह्याद्रीचा पहिला रबर बॉलचा हंगामाचा पहिला सामना समर भुवी तुर्बे वर्सेस श्री गणेश कुरुपन. पाहूया हर्षचा सामना राहुल कसा करतोय. आणि सुपर, आणि थोडासा ग्राउंड मध्ये पाणी साचलेलं आहे, पावसाच्या धारा वाहत आहेत, स्केटिंग करत आहेत लवेश शेलार. आणि या स्केटिंगने आम्हाला थोडी सलमान खानच्या पिक्चरची आठवण आली. रबर बॉल हंगाम, रबर बॉल हंगाम आला की थोडस एन्जॉय असतं, पण या एन्जॉय मध्ये आपली स्वतःची सेफ्टी सुद्धा सर्वांनी घ्या. आणि हा पाहूया बाउंड्री, बाईच्या स्वरूपामध्ये बाउंड्री भेटलेली आहे कुरुपन संघाला. आणि धावसंख्या वाढलेली आहे, धावसंख्या झाली आहे 5. आणि सर्व खेळाडूंना आमची एक विनंती आहे की सर्वांनी थोडस समोरच्या बाउंड्रीला जाऊन, जे इकडे थांबलेत थोडी छत्री घ्या, रेनकोट घाला, पण जरा समोर जाऊन थांबा, म्हणजे बॉल लवकर येईल आणि आपल्याला मॅच पण लवकर होतील आणि बॉल जास्त जाणार नाहीत बाहेर. सर्व सामने हे 3 ओव्हरचे होतील. आणि सोपा कॅच, काय टेक्निक, फक्त फिल्डर लावून ठेवला होता. आणि पहिल्या ओव्हरच्या खातीर पहिला झटका लागलेला आहे ऋषिकेशच्या रूपामध्ये कुरुपन संघाला. कुरुपन संघ आज एक कुरुपन संघ नाही आहे, जो दादा संघ संबोधला जातो सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मध्ये, केबीआर कुरुपन. पण केबीआर कुरुपन नाही तर श्री गणेश कुरुपन पण आहे. ते बोलतात की आमचा दुसरा संघ नाही तर आम्ही आहोत ना, आम्ही त्या स्वरूपामध्ये मैदान गाजवणार. आणि त्यांचं हे मैदान पाहिलं होतं काही स्पर्धांमध्ये आपण. एक न्यूझीलंड सारखा हा छुपा रुस्तम संघ आहे.
धाव संख्येत भर पडलेली आहे. धावसंख्या झाली आहे वाईट. अवांतर धावसंख्येने धावसंख्या भर पडली आहे. धावसंख्या झाली 8. काहीशी हर्षची चांगली अचूक टप्प्यावरती गोलंदाजी पाहायला भेटत आहे. आणि आमच्या एक दमदार संघाचे पितलवाडी संघाचे खेळाडूंचं आगमन झालेलं आहे. श्री गणेश कुरपन. पाहूया आशिष. सुपर अचूक टप्प्यावरती गोलंदाजी. अचूक टप्पा काय असतो ह्या हर्षच्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला भेटत आहे.
ॲट 2-6. पावसाच्या धारांच्या मध्ये सिक्सरच्या धारा सुरू झालेल्या आहेत राहुलच्या बॅट मधून. धाव संख्येत भर पडले. धाव संख्या झाली आहे 25. नो बॉल आणि अंपायर चौकार. बॅक टू बॅक बोलता बोलता हॅट्रिकचा चान्स होता षटकाराचा, परंतु नो बॉल आणि चौकार गेलेला आहे. धाव संख्या झालेली आहे 30. आणि बघता बघता स्कोरने एकदम एक्सलेटर वरती पाय टाकलेला आणि 5वा घेर टाकलेला श्री गणेश कुडपननी. फ्री हिट असणार आहे पुढचा चेंडू. पाहूया फ्री हिटचा राहुल कसा फायदा घेत आहेत. धाव संख्येत भर पडले. धाव संख्या झाली 31. पावसाच्या धारामध्ये स्टंप पण थोडे जमीन पिच वरती राहत नाहीयेत. अंपायरला भरपूर कष्ट करावे लागत आहेत आणि त्याच्यासाठी आपण अजून नवीन योजना प्रोव्हाइड केलेली आहे. राकेश सारखा गोलंदाज पुन्हा आपल्या लय वरती पकडलेली आहे. पाहूया पुढचा चेंडू. ओव्हर समाप्त. 2 ओव्हरच्या अखेर धाव संख्या झाली आहे 31. आणि आपल्यातून कॅच पकडताना लवेश शेलार. आम्हाला वाटलं डायच मारतात काय जॉन्टी सारखी, परंतु सुपर कॅच राहुलच्या स्वरूपामध्ये तानाजीला एक पहिली विकेट भेटलेली आहे आणि कुडपण संघाचा दुसरा विकेट पडलेला आहे. धावसंख्येत काहीच भर नाहीये. धावसंख्या आहे फक्त 31 आणि 2 गडी बाद. पाहूया श्री गणेश कुडपण कुठपर्यंत आपल्या धावसंख्येची मजल मारणार आहे. जर का समरभूमी तर्फेमध्ये जे तडफदार आणि आक्रमक फलंदाज आहेत त्याच्या हिशोबाने असं वाटतंय की आपल्याला तुम्हाला 50च्या वरती तरी स्कोर द्यायला लागेल. आतिश, लवेश, विनोद आपलातून फलंदाजी करताना पाहिलेला आहे आपण. आणि काय बघतो हेच पावसाळी स्पर्धेमध्ये अशा गोष्टी होत असतात भरपूर. बॅट सुटते, कधी बॉल सुटतो, कधी माणूसच सुटतो आणि पडतो खाली. 2 निर्धाव चेंडू काहीस रोखून ठेवलेले श्री गणेश कुलकर्णीला तानाजी यांनी.
आणि बॅक टू बॅक 2 बॉलवरती 2 गडी बाद करताना तानाजी आपल्या 3 चेंडू मध्ये 2 गडी बाद आणि 3 चेंडू निर्धाव गेलेले आहेत आणि काहीस बॅक वरती आणलेल्या श्री गणेश कुलकर्णीला. तसेच पुढचा होणारा सामना कालकाई क्रीडा मंडळ पित्तलवाडी वर्सेस जय हनुमान वॉरियर्स चरई. दोन्ही संघाच्या कॅप्टननी ही इनिंग संपली की टॉस साठी यायचंय. चला फास्ट करा प्रवीण साहेब. प्रवीण जाधव श्री गणेश कुरपनचे एक आक्रमक फलंदाज. पाहूया आपल्या आक्रमक फलंदाजांनी रोज प्रॅक्टिस करतात तानाजी बरोबर. पाहूया काय करतायत. वाईट अवांतर धावसंख्या. धावसंख्येत भर पडले. धावसंख्या झाली 32. आणि काहीसा सुपर फटका. पाहूया किती धावसंख्या 2 3 4 किती धावून काढतायत पाहूया. धावसंख्येत भर पडली आहे. धावसंख्या झाली आहे 34. बरोबर ना 34 ना 34. काहीसे आक्रमक फटके मारावे लागणार आहेत लाचच्या चेंडूंमध्ये. आणि काहीच्या स्लो चेंडूवरती फसवलेला आहे प्रवीण यांना. आणि काही रनआउटच्या स्वरूपामध्ये. आणि टोटल स्कोर झालेला आहे 35 आणि विनिंग स्कोर असणार आहे 36. बरोबर ना. विनिंग स्कोर असणार आहे 36. काहीसा ह्या ओव्हर मध्ये फक्त आणि फक्त 3 धावसंख्या दिल्या आहेत. एक मॅच टर्निंग पॉइंटची ओव्हर होऊ शकते तानाजीच्या स्वरूपामध्ये. ह्या मॅचला पित्तलवाडी आणि चरई संघाने येऊन टॉस आपल्याला उडून घ्यायचा आहे. सावंत साहेब या टॉसला या पित्तलवाडी संघ. आणि गुजरात एक्सप्रेस आलेली आहे. आणि खूप खूप अभिनंदन गुजरात एक्सप्रेसचे. खरंच मी हमेशाच बोलत असतो. संदेश भाऊ झालं संतोष झाले की गुजरात वरना इथे खेळायला यायचं म्हणजे क्रिकेट प्रेमीच होऊ शकतात. कारण की एवढ्या लांब ना येऊन जर जिंकलो तर आपण जात असतो पुढे. पण नाही जिंकलो तर आपल्याला पहिल्या सामन्यातच बाहेर जावं लागतं. तरी सुद्धा ते येतात. आणि चला टॉस उडवून घेऊया. वारे साहेब कुठे असतील तर त्यांनी टॉस साठी यायचं आहे. हो बोला ना साहेब. नाही नाही लावले ते पडत होते. ते इकडे लावतो आणि ते तिकडे लावतो. अहो करतोय सतत. काय तुम्हाला सांगू. एकच आणलाय तिने. तिकडे काहीतरी लागेल मग तिकडे उभा करायचा. तिकडे एकदम उभा करायचा का पवार.
तिकडे तिकडे उभं करा वाजणार नवीन पाऊस बाबा तुझं सकाळी सांगितलं कितीच काम बरोबर काय बरोबर पडतंय सापडलंच नाही पण आणि सत्तर मारते त्याला सापडत नाही म्हटलं चांगलं टाकलं मॅच होऊ द्या आता सर हो ती मॅच होऊ द्या ना वाकाय होतो असं मारायला होतो असं मला आवतो डायरेक्ट आम्ही आपला प्रयत्न करीत केले काय बघा इथं सगळ्यासाठी घेऊन जायचं पण अंबरनाथला जातो पेट्रोल पंप केला की जरा पुढे हा तो ग्राउंड आज एकच दिवस आहे एवढं तिच्यात होतात हा एक वाजता होते उत्कृष्ट गोल उत्कृष्ट अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करताना 34 टू विन सॉरी 36 टू विन सॉरी माफ करा 36 जिंकण्यासाठी पाहिजे समरभूमी तुर्भे संघाला समरभूमी तुर्भे संघामध्ये खंदे फलंदाज आहेत आणि त्याच्यात अजून एक भर पडलेली आहे तानाजी चव्हाण काहीसा अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करताना आणि सुंदर शॉट ऑफ पॉइंटच्या दिशेने मारताना प्रशांत आणि त्याच्यावरती एक धावसंख्या घेऊन 2 चेंडूमध्ये एक धावसंख्या झालेली आहे समरभूमी संघाची रबर बॉल मॅच कधी आणि कुठेही पलटते पाहूया 1 का 2 2 का 1 आणि फक्त एकच
ना रनर वाला धावण्याची रिस्क घेतोय ना फिल्डर रिस्क घेतोय. परंतु मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो, खेळ हा होतच राहणार आहे. ग्राउंड मध्ये धावताना आपली सेफ्टी पहिली बघा. सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत रबर बॉल चॅम्पियन ट्रॉफी 2026 आयोजक बदलापूर बॉईज. आणि काय उत्तुंग असा पाहूया षटकार. काहीसा आज बेतच करून आलेले दिसत आहेत समोर उभी तुर्वे. गोलंदाजी मध्ये सुद्धा अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली. आता अचूक टप्पेच सिक्सरच्या बाहेर करत आहेत. पाहूया प्रशांत हॅट्रिक मारतोय का. आणि काही संधी होती अशी वाटतंय आणि संधी गमावलेली राहुलनी. समाधानने दाखवून दिलेलं आहे की जर तुम्ही मला षटकार मारू शकता तर मी पण तुम्हाला जागेवरती थांबू शकतोय. आणि पुन्हा डॉट बॉल काढून शेवटचा चेंडू असेल. शेवटचा चेंडू. धाव संख्या 8. काहीसा अचूक टप्प्यावरती गोलंदाजी. जरी षटकार आला असला या ओव्हरमध्ये तरी सुद्धा समरभूमी संघाला कुडपण संघाने कुठेतरी जखडून ठेवलेलं आहे. अशा अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली ना की खरंच मॅच बघायला सुद्धा मजा येते. आणि असेच आपले नवोदित खेळाडू जर का वरती येतील तर आपली सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन असेच खेळाडू पुढे पुढे जात राहतील. मित्रांनो, सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन एक आपल्या सर्वांना तालुक्यासाठी दिलेला हा मंच आहे. आणि ह्या मंचाचा आपण सर्व खेळाडू आनंद सुद्धा घेत आहोत. आणि आपण सह्याद्रीला हमेशाच उंचीवरती नेण्यासाठी सर्व खेळाडूंनी पण प्रयत्न करा. तुम्ही चांगले खेळाल, सह्याद्री तर तुमच्यासाठी हमेशाच उभी आहे. राहुल जशी बॅट मध्ये कमाल केली होती त्याच पद्धतीने बॉलिंग मध्ये कमाल करतोय का राहुल, पाहूया. पहिल्या ओव्हरच्या अखेर धाव संख्या झाली आहे 8. 12 चेंडू 28 धाव संख्या. 12 चेंडू 28 धाव संख्या. व्हॉट अ शॉट आहे. आणि चौकार. क्लास शॉट, क्लासिकल सुपर शॉट. कारण की जर का पावसाळी स्पर्धेमध्ये ग्राउंड शॉटनी बाउंड्री जाणं ना हे त्या प्लेअरचं गुण गाणण्यासारखं आहे. कारण की असे क्लासिकल प्लेअर काहीच आहेत आपल्या सह्याद्रीमध्ये ऑफ साईडचे. आणि त्याच्यामध्ये एक आतिश हा. पाहूया राहुलचा पुढचा चेंडू आतिशला. सुंदर बॉल, अचूक टप्पा. निर्धाव चेंडू. निर्धाव चेंडू गेला ना की फलंदाजावरती ना दबाव येतो. राहुलचा पुढचा चेंडू आतिशला. व्हॉट अ शॉट, ग्रेट शॉट, सुपर. आणि नो बॉल, फ्री हिट. सोने ते सुहागा. सर्वांनी सहकार्य करा, जरा बाउंड्रीला राहा उभे. आपण उभे राहिलात तर बॉल येतील, बॉल आले तर मॅच लवकर सुरू होईल. पाहूया राहुलचा पुढचा चेंडू. फ्री हिट. वाईट. जेव्हा षटकार बसतो ना तेव्हा गोलंदाजीवरती दडपण येतं आणि गोलंदाजीमध्ये अतिरिक्त धाव संख्या भेटत जातात. फ्री हिट कंटिन्यू राहणार आहे. फ्री हिटचा किती फायदा आतिश घेत आहेत पाहूया.
आणि पाहूया काय होतंय आणि काय होतंय. सुंदर शॉट, ग्राउंड शॉट ना अतिशय पाहण्यासारखे असतात. काहीच स्केटिंग, पाऊस आली स्पर्धा, स्केटिंगची मजा पाहायला येते. पण मित्रांनो, जेव्हा आपण बाहेरनं पाहतो ना ते स्केटिंग होताना मजा, परंतु पडतो तेव्हा त्याच प्लेअरला समजतं की किती लागलेलं असतं ते. म्हणून सर्वांना माझी कलकलीची विनंती आहे की आपण बॉल वगैरे पकडताना आपली सेफ्टी फर्स्ट. राहुलचा पुढचा चेंडू आतिशला, आणि काहीच दोनदा संधी हुकलेली आहे. एक कॅचची, नंतर रनआउटची. 2 संधी होत्या आणि दोन्ही संधी गमावलेल्या श्री गणेश कुलपंनी. जर का आपल्याला मॅच जिंकायची असते ना तेव्हा अशा संधी कधीच. आणि काहीसा उत्तुंग षटकार प्रशांतच्या बॅट मधून. आणि आज प्रशांतची बॅट काहीशी अशी, बोलतात ना नदीतला मासा कसा खवललेला असतो तशी ही त्याची बॅट आज खवललेली आहे. पाहूया पुढचा चेंडू राहुलचा, का याच ओव्हर मध्ये मॅच फिनिश होते. अचूक टप्पा, ओव्हर समाप्त. 2 ओव्हरच्या अखेर धाव संख्या झाली आहे 29 आणि 6 बॉल 7 धाव संख्येची गरज. जर का हा षटकार नसता आला ना मित्रांनो तर मॅच मध्ये रंगत आली असती लास्टच्या ओव्हरला. पण जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकत नाहीये तोपर्यंत मॅच संपली अशी बोलू शकत नाहीये. आपण आत्ताच एक लीग झाली होती बाहेरच्या देशातली, एक बॉलला 21 धाव संख्येची, 29 धाव संख्या झाली 29. 29 धाव संख्या झालेली आहे आणि 6 बॉल मध्ये 7 धाव संख्येची गरज. पाहूया षटकार खेचून आतिश कंप्लीट करतायत का. बॉलरचं नाव कल्पेश. श्री गणेश कृपन, काहीसा 9 तरुण भरणा असलेला संघ. अचूक टप्पा, निर्धाव चेंडू, प्रेशर वाढत चाललेला आहे अतिशय. आणि 5 चेंडू 7 धाव संख्येची गरज. पाहूया काय होत आहे. एक फटका, एक विकेट. सुपर. अजून एक धाव संख्या 9 आणि समोर उभी संघ विजयी झालेल्या विजयी संघाचे खूप खूप अभिनंदन. आणि आता पुढचा सामना रंगणार आहे सरई वॉरियर्स वर्सेस पित्तलवाडी. दोन्ही दबदबलेले अशोक